हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ना बऱ्याच दिवसांनी रुटीनवर आलेले आहे. तर सगळ्यात आधी ना एक ग्लास भरून गरम पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी. त्यानंतर ना आणखीन एक ग्लास घेतला आणि ते सुद्धा गरम पाणी केलं, थोडंसं जास्त गरम केलं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मध घालून घेतलं आणि जिथे मी वर्कआउट करणार होते तर तिथे ठेवून घेतलं, जेणेकरून मी ज्यावेळेस वर्कआउट करेन माझा घसा कोरडा पडेल तर त्यावेळेस मला घेता येईल. तर वर्कआउट करताना थोडं थोडं पाणी पिणे गरजेचं आहे. आपली बॉडी जी आहे तर डिहायड्रेट होत असते त्यामुळे. तर सगळं वर्कआउट वगैरे करून झालं, अंघोळ करून घेतली. त्यानंतर डायरेक्टली किचनमध्ये आले. किचनमध्ये थोडीफार तयारी करून घेतली. त्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार नाही. तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते. तर आठवड्याचं कूट जे आहे तर ते मी एकाच वेळेला करते आणि थोडंसं कुठे एक्स्ट्रा झालेलं होतं तर ते मी कढईमध्ये काढून घेतले, जे की मी आत्ता वापरणार होते कालवणसाठी त्याच्यासाठी. त्यानंतर आणखीन थोडंसं शेंगदाणे होते तर ते शेंगदाणे घेतले, त्यात हिरव्या मिरच्या घालून घेतल्या थोड्याशा, जे की मी हरभऱ्याची भाजी करणार होते त्याच्यासाठी वापरणार होते. त्याचंसुद्धा वाटण करून घेतलं. शेंगदाणे थोडे मुठभर आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, म्हणजे जितकी भाजी असेल तितकी. तिखट आणि सपक अशा मिरच्या 2 प्रकारच्या असतात, त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय. तर मी रेसिपी पुढे शेअर केलेली आहे, तीसुद्धा बघा आवर्जून. आणि किचन ओटा बघा, किती पण आवरलं ना किचन ओटा सकाळ सकाळी स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये गडबडीत असाच असतो पसरलेला. तर काळ्या कालवण करणार होते मी आज. काळे होळी म्हणजे श्रावण घेवडा, ते काळे बी असतात त्याचं. तर ते शिजवून घेतले होते थोडंसं मीठ टाकून आणि त्या दुसऱ्या साईडला पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये मी ना आता लगेच कालवणला फोडणी टाकत आहे बघा. हे पातेल्यामध्ये ना ते काळे होळगे शिजवून घेतले होते. तर ते पातेल्याला थोडासा रंग चढलेला आहे त्याचा. तेल घालून घेतलं, जिरे तडतडले. त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला. तो गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक पिकलेला लालबुंद टोमॅटो घालून घ्यायचा. थोडंसं मीठ तिखट आपल्या आवडीप्रमाणे मी याच वेळेला सगळं घालून घेते. कोथिंबीर घालून घेतली आणि त्याच्यानंतर ते काळे शिजवलेले बी घालून घेतले. मग शेंगदाण्याचं कूट घातलं आणि मग थोडंसं पाणी घालून त्याची पातळसर अशी आमटी बनवली. तर इकडे ना आता हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी दाखवत आहे बघा. कढईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घेतला. तुम्ही याच्यामध्ये डाळसुद्धा घालू शकताय, पण मी डाळ घालत नाही, मला शेंगदाण्याचं कूट घातलेलं जास्त आवडतं. लसूण चांगला भाजला की मग आपण शेंगदाणा आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं तर ते घालून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून भाजी छान अशी परतून घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये आणखीन डाळसुद्धा घालू शकताय. तर मुलं भाजी खात नाही, त्यामुळे मी माझ्यापुरतं आणि मिस्टरांपुरतंच केली होती. थोडी भाजी शिल्लक होती ती ठेवून घेतली. या भाजीचं वैशिष्ट्य असतं की ही भाजी आपल्याला धुवायची नाही आहे, फक्त झटकून घ्यायची, जेणेकरून ह्याच्यावर जर आळी वगैरे असेल तर ती निघून पडते खाली. याच्यामध्ये ना 2 मुठी आपल्याला जितकं पाणी बसेल किंवा एखादा शितोडा मारून घ्यायचा, अशा पद्धतीने पाण्याचं मी दाखवत आहे तसं. आणि डाळ असेल तर थोडंसं पाणी जास्त घालावं लागेल तुम्हाला. आणि बघा अशा पद्धतीने भाजी आपली जी आहे तर ती झाकून ठेवायची आणि भाजी जी शिजली ना तर आपली भाजी जी आहे ती तयार होते खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी हरभऱ्याची भाजी करत असते बघा. तुम्ही कशी करता हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही भाजी ना आता सीझन आहे तर खूप छान आणि सगळीकडे फ्रेश भेटते भाजी, आळी वगैरे नसलेली. तर याच्यानंतर मी गेलेली आहे टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी. तर माझ्याकडे वॉशिंग मशीन पण आहे, पण मी हाताने धुणे प्रिपेअर करते. मला म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतलेले का माहीत नाही, पण फारसे आवडत नाहीत. कपडे एकतर खराब पण होतात लवकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं मशीन जे आहे तर ते टॉप लोड आहे, त्यामुळे ना थोडेसे कपडे मला वाटते असं स्वच्छ निघत नाही. तर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर मला प्लीज शेअर करा. आणि माझं काय चुकतं हे मला माहीत नाही, तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा शेअर करेन. मला प्लीज गायडन्स हवा आहे या बाबतीत, तर तो मला नक्की सांगा. तर माझ्याकडे ना 10 वर्ष झालं वॉशिंग मशीन आहे, पण माझ्याकडनं ते कपडे धुण्याचं जे आहे ना ते का माहिती नाही, पण मला त्याच्यामध्ये कपडे धुतलेले अजिबात आवडत नाहीत. एक तर आम्ही खेडेगावात राहतो, मुलं थोडीशी मातीमध्ये वगैरे जातात, त्यामुळे ते कपडे निघत नाहीत व्यवस्थित. तर त्यामुळे तर चला मग कपडे वगैरे धुवून झाली, कामं तर सगळी ऑलरेडी झाली होती. जेवण केलं पटकन आणि त्याच्यानंतर मी गेले होते सांगली, मिरज आणि ह्याच्यामध्ये टिंबर एरियामध्ये माधवनगरला वगैरे गेले होते. तर ह्या एका गोष्टीसाठी माझा आजचा पूर्ण दिवस जो आहे तो फिरण्यामध्ये गेलेला. तर फायनली ना मला मिरजेमध्येच ही चिमणी जी आहे तर ती पसंत पडली आणि याचा व्हिडिओ घेतलेला शेवटचा. तर त्यानंतर घरी आलो, सगळं फिरून फिरून उन्हामध्ये खूप त्रास झालेला. मग घरी आल्यानंतर मुलांना पण खूप भूक लागली होती. स्वयंपाक एवढ्या लवकर होणं शक्य नव्हतं, तर मग ढोकळा करायला घेतला. तर इटवेलचं माझ्याकडे प्रीमिक्स होतं ढोकळ्याचं. तर त्याच्यामध्ये ना सिम्पली तेल घालून घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं, बॅटर फ्लपी करून घ्यायचं, एकदम छान असं गुठळ्यामुक्त, म्हणजे गुठळ्या अजिबात न राहता कामाने, तर तुमचा ढोकळा जो आहे तो फुगणार नाही. पाण्याचं प्रमाण पण आहे ना व्यवस्थित पाहिजे, कारण आपलं ढोकळ्याचं प्रमाण ना एकदम छान असं फ्लपी व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने ढोकळ्याचं
प्रीमिक्स जे आहे तर मिक्स करून घेतलं. आणि माझ्याकडे ना ऑलरेडी कुकरच्या टिनला मी तेल लावून घेतलेलं होतं. आणि जोपर्यंत मी हे सगळं बॅटर तयार करत होते ना, तर कढईमध्ये ना पाणीसुद्धा मी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर ढोकळा किंवा उकडीचे जे पदार्थ असतात ना, तर त्यावेळेला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आपल्याला, कढई जी आहे तर ती प्रीहीट करून घ्यायची. उकडीचे पदार्थ असले की पाणी उकळून घ्यायचं, तरच आपलं म्हणजे सगळं व्यवस्थित पदार्थ होतात. तर ढोकळासुद्धा छान फ्लफी होतो अशा पद्धतीने तुम्ही केलात तर. तर लगेच कढईमध्ये ठेवून दिला मी ढोकळा, जो की लगेच छान असा मस्त फ्लफी स्पंजी झालेला बघा ढोकळा. तर इथे पुढे मी शेअर केलेला आहे बघा तुम्ही. तर एकदम छान झालेला ढोकळा. लगेच याच्यामध्ये फोडणीची तयारी करण्यापूर्वी ना चेक करून घेतला आपला ढोकळा शिजलेला आहे की नाही. त्यानंतर ढोकळा थंड करून घेतला आणि मगच फोडणीला तयारी केली. तर पातेल्यामध्ये ना 2 चमचे तेल घेतलेलं आहे, इथे बघू शकताय. त्याच्यामध्ये मी भरपूर मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, हिरव्या मिरच्या स्लिट केलेल्या म्हणजे मधून कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायचं. छान म्हणजे ते तडतडलं ना, तेल थोडंसं उडतं त्यामुळे ना, आणि मोहरी पण खूप उडते. तर त्यामुळे झाकण लावून द्यायचं. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून, छोटा ग्लास भरून बघू शकताय एवढं पाणी घालणार आहे. म्हणजे 1 फुलपात्र धरा तुम्ही. तर 1 फुलपात्र पाणी घालून घेतलं आणि 1 चमचाभर मोठी साखर घालून घ्यायची, म्हणजे 1 मोठा चमचा साखर घालून घ्यायची. तर हे फक्त साखर विरघळली की गॅस बंद करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर ना हे जे आपण फोडणीचं पाणी आहे ना, तर ते ढोकळ्यावर टाकायला घ्यायचं आहे. तर ढोकळा सुरुवातीला कट करून घ्यायचा, नाहीतर मध्ये ते पाणी ना जात नाही बघा. तर ढोकळा जो आहे तो डिमोल्ड करून घेतला आणि ताटामध्ये काढून घेतला. पण काय झालं ना, ताटामध्ये ते पाणी जे आहे ते पसरणार, त्यामुळे मी परत हा ढोकळा जो आहे तो परत मग मी त्या ह्याच्यामध्येच घालून घेतला, टीनमध्ये केकच्या. तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं आणि कुकरच्या टीनमध्ये घालून घेतलं. छान आपलं तयार केलेलं जे फोडणीचं पाणी होतं तर ते घालून घेतलं. छान सगळं व्यवस्थित हे करून घेतलं आणि कढीपत्ता थोडासा होता एक्स्ट्रा, तर ते मुलं असंही करतात. त्यामुळे मी फोडणीचं पाणी झाल्यावर लगेच कढीपत्ता काढून घेतला, कोथिंबीर घातली आणि ढोकळा जो आहे तर आपला सर्व केला खाण्यासाठी. सगळ्यांनी एन्जॉय केला ढोकळा. आजचा व्हिडिओ जो आहे तर इथे संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा. व्हिडिओ जर इथंपर्यंत बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉगसाठी. तर चला भेटूया पुन्हा असाच एका छानशा ब्लॉगमध्ये.